शिलाहार राजा भोज पासून मराठे शाहीपर्यंत अनेक राजवटी या परिसराने पाहिल्या आणि ते राजकीय दृष्ट्या पण तेवढंच महत्वाचं केंद्र होतं। जवळ भगवान श्रीकृष्णाचा भाऊ बलराम याची पत्नी होती रेवती, तिच्या नावावरून रेवती क्षेत्र हे नाव पडलं आणि पुढे त्याचं रेवदंडा झालं। मंदिराच्या समोर एक प्रचंड मोठी पुष्करणी आहे, कुंड आहे, त्याची अग्नी जल वायू याप्रमाणे अग्निकुंड, जलकुंड आणि वायुकुंड अशी रचना केलेली आहे। जवळजवळ या भागामध्ये 360 मंदिरं त्या काळी होती। त्यातीलच श्री रामेश्वर हे भाविकांच्या आणि पर्यटकांच्या श्रद्धेचं स्थान आणि आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे। पाहिल्या साधारण 1657-58 आसपास छत्रपती शिवाजी महाराजांनीही हा चौल भाग जिंकून घेतला होता। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, रेवदंडा म्हटलं की आपल्याला आठवतो तो समुद्र किनारा, तिथल्या नारळ आणि सुपारीच्या बागा। पण रेवदंडा चौल हा भाग फक्त निसर्ग सौंदर्यासाठीच प्रसिद्ध आहे असं नाही, तर त्याला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वही तेवढं आहे। शिलाहार राजा भोज पासून मराठे शाहीपर्यंत अनेक राजवटी या परिसराने पाहिल्या आणि ते राजकीय दृष्ट्या पण तेवढंच महत्वाचं केंद्र होतं। जवळजवळ या भागामध्ये 360 मंदिरं त्या काळी होती। त्यातीलच श्री रामेश्वर हे भाविकांच्या आणि पर्यटकांच्या श्रद्धेचं स्थान आणि आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे। आज आपण ह्या श्री रामेश्वर मंदिराला भेट देऊया आणि याचा इतिहास, त्याची वास्तुकला आणि त्याचं धार्मिक महत्व समजावून घेऊया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर घेऊया दर्शन श्री रामेश्वर महादेवाचं। पुरातन काळामध्ये रेवदंड्याला रेवती क्षेत्र म्हणून ओळखलं जायचं। भगवान श्रीकृष्णाचा भाऊ बलराम याची पत्नी होती रेवती, तिच्या नावावरून रेवती क्षेत्र हे नाव पडलं आणि पुढे त्याचं रेवदंडा झालं। चौल ह्या भागाने पुरातन काळापासून शिलाहार राजा भोज, विजयनगरचे यादव, बहामनी, निजाम आणि त्याच्यानंतर मराठी शाही अशा राजवटी या चौल आणि रेवदंडा परिसराने पाहिल्या। साधारण 1657-58 आसपास छत्रपती शिवाजी महाराजांनीही हा चौल भाग जिंकून घेतला होता। त्याच्यानंतर 1740 मध्ये इंग्रजांनी पेशव्यांशी तह केला आणि पेशव्यांच्या ताब्यात हा रेवदंडा आणि कोर्लाई वगैरे किल्ले देण्यात आले। त्याच्या पुढे रशियन प्रवासी जो होता निकितीन नावाचा, तर तो इथे जेव्हा आला त्याच्या डायरीमध्ये चिविल असा उल्लेख या चौल रेवदंड्याचा येतो। त्या निकितीनचं स्मारक सुद्धा आपल्याला या रेवदंडा किल्ल्याच्या परिसरात पाहायला मिळतं। मंदिरामध्ये अतिशय सुबक व रेखीव गणेश मूर्ती पाहता येते। तर अनेक पेशवेकालीन मंदिरांचे खास वैशिष्ट्य म्हणजे देवतांच्या संगमरवरी मूर्ती। इथे श्री विष्णूची अतिशय सुबक संगमरवरी मूर्ती पाहायला मिळते।
रामेश्वर मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. येथील गाभारा याच्या परिसरातलं प्रसन्न वातावरण हे भक्तांना कायम आकर्षित करत येतं. मंदिराच्या समोर एक प्रचंड मोठी पुष्करणी आहे, कुंड आहे. त्याची अग्नी जल वायू याप्रमाणे अग्निकुंड, जलकुंड आणि वायुकुंड अशी रचना केलेली आहे. हेही येथील ठळक वैशिष्ट्य आहे. या रामेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्याच्या सोमवारी असेल, महाशिवरात्रीला असेल, विशेष पूजा आणि उत्सवाचं आयोजन केलेलं असतं. मंदिर परिसरात काही समाधी आढळतात. काहीच्या मते त्या कान्होजी आंग्रेंच्या कुळातील व्यक्तींच्या आहेत, तर मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या दीक्षित बाबांची समाधी असल्याचेही सांगितले जाते. मंदिर पाहून झाल्यावर रेवदंडा किल्ला आवर्जून पाहावा. तसेच रेवदंडा बीचवर फेरफटका मारून जलक्रीडांसोबत येथील सूर्यास्त अवश्य पाहावा. कोकणचा इतिहास जपणाऱ्या या रामेश्वर मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. इतिहासाच्या वाटेवर भेटत राहू. जय शिवराय.